राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणेकरांसाठी एक स्पष्ट आणि वास्तववादी विकास आराखडा आपल्या समोर मांडत आहे। हा आराखडा म्हणजे 5 कामं, पक्का वाला, नळाद्वारे दररोज पाणी पुरवठा, सर्व प्रभागांमध्ये पुरेशा दाबानं आणि निश्चित वेळेत दररोज नळाद्वारे पाणी पुरवठा केला जाईल। उंच भागांमध्ये आणि कमी दाबाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर कायमचा तोडगा काढला जाईल। टँकरवरचं अवलंबित्व 100% संपून टँकर माफियांचं उच्चाटन केलं जाईल। पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक पारदर्शकपणे आधीच जाहीर केलं जाईल। यासोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी पुनर्वापर प्रणाली आणि प्रत्येक प्रभागात किमान एक सामुदायिक विहीर उभारण्यास प्रोत्साहन दिलं जाईल। ट्रॅफिक मुक्त आणि खड्डे मुक्त शहर, सुरक्षित, जलद आणि सुलभ प्रवास ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज आहे। हे विचारात घेऊनच शहरातील 33 मिसिंग लिंक आणि 15 मुख्य रस्त्यांच्या दर्जामध्ये सुधार करण्यात येईल। 150 किलोमीटरहून अधिक लांबीच्या या रस्त्यांमुळे संपूर्ण शहरातील प्रवास सोपा होईल। डीपी, आरपी मधील अपूर्ण रस्ते आणि वाहतूक अडथळे कालबद्ध पद्धतीनं पूर्ण केले जातील। नव्यानं समाविष्ट केलेल्या सर्व 32 गावातले रस्ते पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर विकसित करण्यात येतील। शहरातील मुख्य रस्त्यांचा दर्जा सुधारला जाईल। रस्त्यावर खड्डे पडल्यास 72 तासात दुरुस्ती बंधनकारक केली जाईल। नियमित स्वच्छता, पुणे शहराला स्वच्छतेच्या बाबतीत देशात आघाडीवर नेण्याचा निर्धार करत वेळेत कचरा उठाव, कचऱ्याचं वर्गीकरण, प्रक्रिया आणि पुनर्वापर या तीनही गोष्टींवर भर दिला जाईल। शहरातील कचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करून स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण केलं जाईल। हायटेक आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा, प्रत्येक परिसरात आधुनिक 200 राजमाता जिजाऊ क्लिनिक प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येतील। मोफत तपासणी, आवश्यक औषधं, MRI, CT स्कॅन आणि तत्सम चाचण्या अत्यल्प दरात उपलब्ध करून दिल्या जातील। तसंच नागरिकांना तपासण्या आणि वाढीव रुग्णालयीन क्षमता उपलब्ध करून दिली जाईल। विशेषतः वाघोली, अण्णासाहेब मगर रुग्णालय हडपसर, वाजे तसंच कोंढवा, येवलेवाडी, मोहम्मदवाडी इथे नवीन रुग्णालय उभारली जातील। गरीब आणि गरजू रुग्णांसाठी यापूर्वी लागू करण्यात आलेल्या शहरी गरीब आरोग्य योजनेअंतर्गत सामान्य आजारांच्या उपचारांसाठी दिली जाणारी रुपये 1 लाखांची आर्थिक मदत वाढवून रुपये 2 लाख करण्यात येईल। तसंच दुर्धर आजारांच्या उपचारांसाठीची सध्याची रुपये 2 लाखांची मदत वाढवून 5 लाख रुपये करण्यात येईल। प्रदूषणमुक्त आणि शाश्वत शहर, पूरस्थिती, पाणी साचणं आणि पर्यावरणीय असंतुलनावर दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यात येतील। नाले, ओढे, हरित क्षेत्र आणि नैसर्गिक परिसंस्थेचं संरक्षण प्राधान्यानं केलं जाईल। हवामान बदलांना तोंड देणारी शाश्वत पायाभूत सुविधा शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू असेल। ही झाली आमची 5 मूलभूत कामं। मात्र आणखी 3 कामं आम्ही करणार आहोत आणि ती म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन आणि जुन्या इमारतींचा पुनर्विकास। पुण्याचा विकास म्हणजे केवळ इमारती उभारणं नाही, तर पुणेकरांचे हक्क सुरक्षित करणं आहे। नवीन विकास आराखड्यात झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल। बांधकाम नव्हे तर पुनर्वसन हेच आमचं धोरण असून जलद निर्णयांसाठी स्वतंत्र SRA कक्ष स्थापन केला जाईल आणि 3 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचं स्पष्ट उद्दिष्ट असेल। 3 वर्षात घर मिळालं नाही तर विस्थापितांना दरमहा दुप्पट भाडं दिलं जाईल। कायदेशीर मालमत्तांना पूर्ण संरक्षण दिलं जाईल। परवाना, कर पावती आणि मालकी असलेल्या कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही। गुंठेवारी नियमितीकरण पूर्णपणे ऑनलाईन, पारदर्शक आणि 3 महिन्यात निर्णय बंधनकारक करणार। पुणेकरांप्रती उत्तरदायित्व, शहर चालतं ते पुणेकरांच्या कष्टावर। दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, परवडणारा आणि सुलभ करण्यासाठी मेट्रो आणि PMPL बस प्रवास मोफत उपलब्ध करून दिला जाईल। यामुळे कुटुंबाचा खर्च कमी होईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि सार्वजनिक वाहतुकीला नवी गती मिळेल। 1 एप्रिल 2006 पासून 500 चौरस फुटांपर्यंतची मध्यमवर्गीय घरं पूर्णपणे मालमत्ता करमुक्त करणार आहोत। विद्यार्थ्यांसाठी डेटा प्लान सह मोफत टॅबलेट देऊन शिक्षण सुविधा अद्ययावत करणार आहोत।
कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाडक्या बहिणींना स्वयंरोजगारासाठी 5 लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्ज, कला, क्रीडा आणि संस्कृतीसाठी 60 दिवसात स्पष्ट कृती आराखडा देऊन कलाकारांचा सन्मान देणार आहोत. या फक्त घोषणा नाही, ही आहे पुणेकरांप्रती आमची जबाबदारी. पुणे मॉडेल स्कूल, शहराचं भविष्य शाळेच्या वर्गखोलीत घडतं, म्हणून पुणे महानगरपालिकेअंतर्गत 150 पुणे मॉडेल स्कूलला मंजुरी देत टप्प्याटप्प्यानं सीबीएसई आणि आयसीएसई मानांकनानुसार नवीन शाळा सुरू केल्या जातील, ज्यामध्ये आधुनिक वर्गखोल्या, विज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा, प्रशिक्षित शिक्षक, मराठीची पायाभरणी आणि इंग्रजी माध्यमाचं दर्जेदार शिक्षण मिळेल. प्रभाग निहाय पारदर्शक देखरेखीतून महानगरपालिकेच्या शाळांमधून राष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देत महागड्या खासगी शाळांवरचा भार कमी करून सर्वांसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल. पुणेकरांनो, हा जाहीरनामा म्हणजे केवळ आश्वासन नाही, तो अनुभव, नियोजन आणि जबाबदारीवर आधारित कृती आराखडा आहे. आपल्या शहरांना पुन्हा सक्षम, सुरक्षित आणि राहण्यायोग्य बनवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. चला तर मग घड्याळासमोरील बटन दाबून पुणे शहराचा विकास पुन्हा वेगाने सुरू करूया. आत्ताच या व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्या जाहीरनाम्यातील प्रस्तावित जे मुद्दे आहेत, गेल्या काही दिवसामध्ये या आमच्या वचनाबद्दल किंवा हमीपत्राबद्दल नागरिकांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न साहजिकच समोरचे लोक करतायत. काही लोकांनी आम्ही जनतेला दिलेली वचनं अशक्य आहे किंवा बेजबाबदार असल्याची प्रतिक्रिया देखील दिलेल्या आमच्या पाहण्यात आल्या. मी त्यांच्याकडे दुर्लक्षित करू शकलो असतो, पण लोकप्रतिनिधी म्हणून थेट जनतेशी बोलणं ही आम्हा लोकांची जबाबदारी आहे. मी स्पष्ट सांगतो की आम्ही जे आश्वासन दिलेले हे काही उपकार नाहीत किंवा दान धर्म देखील नाहीये. किती निवडणुकीपुरती दिलेली आश्वासनं नाही किंवा निवडणुकीपुरती दिलेली ते आश्वासन नाही. पण पुणे आणि पिंपरी चिंचवड सारखी महानगर हे तुम्हाला माहिती आहे की देशातील सर्वाधिक उत्पादन क्षमता असलेली प्रमुख शहरं आहेत आणि ही शहरं मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण करतात, कर भरतात, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देखील ही शहरं चालवतात. अशा शहरातील नागरिकांच्यासाठी यासारख्या योजना म्हणजे त्यांच्या हक्काचे अधिकार आहे असं आमचं मत आहे. आमचा जाहीरनामा हा काही पैसा उधळण्याच्यासाठी नाहीये. लोकांनी भरलेला कर किंवा मेहनतीचा पैसा त्यांना योग्य स्वरूपात परत मिळावा हा त्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश आहे. नागरिकांना प्रत्यक्ष फायदा होईल अशी कामं करण्यावर आमचा भर आहे. योग्य नियोजन, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हे प्रशासन चालवलं जाणार आहे. त्यामुळे कुटुंबांना लगेच दिलासा मिळेल आणि शहराच्या पायाभूत सुविधा देखील दीर्घकाळासाठी मजबूत होतील. जगातील यशस्वी शहरं याच पद्धतीनं पुढे जात आहेत हे आपण बऱ्याचदा अनुभवतो. ती आधी वाहतूक, शिक्षण, पाणी, आरोग्यासारख्या मूलभूत सुविधांवर गुंतवणूक करतात आणि या गोष्टी मजबूत झाल्यावरच विकास आपोआप होतो आणि नागरिकांचं जीवन अधिक सुखकर बनते आणि ती शहरं समृद्ध देखील होतात. आणखी एक महत्वाची गोष्ट मी स्पष्टपणे तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की निर्णय अचानक किंवा घाईघाईने घेतलेला नाही. गेल्या अनेक महिन्यापासून आमच्या वेगवेगळ्या सहकारी यांच्याशी आम्ही बोलतोय. पिंपरी चिंचवड आणि पुणेमध्ये सतत फिरून आम्ही थोडासा लोकांच्या मध्ये देखील सर्वे करण्याचा प्रयत्न केला, संवाद साधण्याचा प्रयत्न केला. लोकांना रोजच्या आयुष्यात नेमका कुठला त्रास होतोय, वाहतुकीची कोंडी, वेळेचा अपव्यय, वाढता खर्च आणि मानसिक ताण हे समजून घेण्यासाठी आम्ही हे सर्वेक्षण केलेलं होतं. उपाय जारी केल्यानंतर देखील पत्रकार मित्रांनो आम्ही थांबलेलो नाहीये. पुन्हा एकदा आम्ही लोकांच्या मध्ये गेलो, त्यांच्या प्रतिक्रिया परत ऐकल्या आणि त्यांची मतं जाणून घेतली. त्यामुळे ते वरून लादलेला निर्णय नाही, लोक स्वतः जे मागत आहेत तेच आम्ही देत आहोत. आता या गोष्टीवर नागरिक स्वतः काय म्हणतात ते तुम्ही ऐका. व्हिडिओ प्ले कर, जरा फास्ट कर. आपण
लोकांना खूप बसते मी येता जाता, त्यांच्याकडे कधी कधी बसला जायला पैसे नसतात, जाण्या येण्यासाठी खूप असं ट्रॅफिक वगैरे असते. आम्हाला आमच्या पीजी पासून कंपनीपर्यंत पोहोचायला सुद्धा अर्धा तास लागतोय. इतका इंदोरीमध्ये ट्रॅफिक वाढलेला आहे. ट्रॅफिकची समस्या बी खूप आहे. मेट्रो सेवा दिल्यामुळे ते खूप समस्या कमी होणार आहेत. माझा वैयक्तिक जवळपास 3 ते 4 मंथली खर्च होतो जाण्या बस सेवा, TMT सेवा और मेट्रो स्टेशन फ्री करने वाले हैं. रस्त्यावरचं प्रदूषण कमी होईल. जे आपलं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते जास्त सुधरेल. पुण्याचं जे पोल्युशन आहे हे कमी होण्यात मदत होईल. आम्हाला सामान्य लोकांना प्रवास करणं अत्यंत सोपं जाईल. बसची सुविधा मोफत. ही सुविधा जर फ्री लोकांना भेटली तर लोकांचे खूप मोठे फायदे यामुळे ते होणार आहेत. आता सध्या अजितदादांनी घोषणा केली की ते मेट्रो फ्री करतात. रस्त्यावरच्या गाड्या कमी होतील आणि त्याच्यामुळे पुणे शहराची ट्रॅफिकची समस्या देखील दूर होणार आहे. प्रदूषण कमी होईल. जी सार्वजनिक वाहतूक आहे याच्याकडे वळले जातील. त्याची पण बचत होईल. तो आता खर्च कमी होईल. अजितदादांनी घेतलेलं जे पाऊल आहे त्याला आमचं पूर्ण समर्थन आहे. मला असा विश्वास आहे दादा त्यांचा दिलेला शब्द नक्कीच पाळतील. दादांचा वादा हा पक्का असतो. या दादांचं नियोजन एकदम परफेक्ट असतं. आमचा दादांवर पूर्ण विश्वास आहे की ते ही सगळी कामं करतील. अजितदादांनी 5 लाख रुपये कर्ज म्हणून आम्हाला दिले तर. जसं दादांचे करोडोंची हजारोंची लाडक्या बहीण आहेत तशी मी पण एखादी त्यातली लाडकी बहीण आहे. त्याचा नक्कीच महिला यूज करतील की अत्यंत उपयोगाची आहे. दादांचा निर्णय चांगला आहे. तर आम्ही महिला स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतो. महिलांचा खूप फायदा होईल. दादाने जर 5 लाख रुपये महिलांना दिले तर मी एखादी शॉप म्हणा काहीतरी मी ओपन करून माझा मोठा बिझनेस चालू करू शकते मी त्याच्यातून. तर मग दादांनी ही सुविधा आमच्यासाठी जर चालू ठेवली तर आमच्यासाठी खूप उपयोगाची आहे. माझ्यासारखं आहे ज्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाची काळजी असते आणि दादांनी केलेल्या लाडक्या बहिणी भेटायच्यामुळे ते शक्य झालेलं आहे. दादांना आमचं सोन्याचे दिवस आम्हाला आलेत असं म्हणायला काही हरकत नाही. अजितदादांचा धन्यवाद. कामाचा वादा अजितदादा. अजितदादांचा निर्णय चांगला आहे. आमचा सपोर्टर थँक्यू. समाज राष्ट्रवादीला अजितदादांचा धन्यवाद. त्याला थँक्यू म्हणतो. अजितदादांना खूप खूप आभार. अजितदादांचा धन्यवाद. कामाचा वादा अजितदादा. जे लोक या निर्णयाची अंमलबजावणी कशी होईल यावर प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांनी स्वतःला एकच प्रश्न विचारावा की अजित पवार कोण आहेत. मी महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती अर्थमंत्री. आतापर्यंत मी राज्याचे अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. सहकार चळवळ असेल, बँकिंग व्यवस्था असेल, पायाभूत सुविधांचे वित्त आणि मोठे प्रशासन चालवण्याचा मला दीर्घ अनुभव त्यांनी पाहिलेला आहे. आर्थिक नियोजन प्रत्येक रुपयाच्या पातळीवर कसे करायचे आपण माझा मतदारसंघ बारामतीकडे पहा, पिंपरी चिंचवडकडे पहा. काही खेड्यांच्या एकत्रीकरणातून आज ते महाराष्ट्रातील सर्वात विकसित शहरांच्या पैकी एक आहेत. जेव्हा योग्य नियोजन आणि मजबूत राजकीय इच्छाशक्ती एकत्र येते तेव्हा विकास नक्की होतो. मोफत मेट्रो किंवा PMPML बस प्रवास करण्याचा निर्णय अचानक किंवा घाई घिसाडीमध्ये घेतलेला नाहीये, तर विचार करून राज्याची नसते. नागरिकांना सेवा देण्याभिमुख कारभार करून साठी असते. आज पुण्याच्या वाहतुकीचे अक्षरशः आपलं हेलावतो. लोक तासन तास रस्त्यावर अडकतात. मेट्रोची क्षमता खूप त्या फक्त सुमारे 30,000 लोक ती रोज वापरतात. एकदा आपण प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्यावरची गरज ताणतणावाचे जीवन आपल्याला नको. मोफत आमच्या युती झालेली आहे मिळून घेत करून बसकडे वळतील. हे कल्पकतेच्या विचारांचे शहर जाम साठी निर्णयाच्या साठी ओळखलं. फक्त पिंपरी चिंचवड दरवर्षी 7,200 कोटीचं नुकसान होतं. पण इंधनाचा जातो त्यांच्या तुलनेत मोफत 16 कोटी
म्हणजे 7,200 कोटीचं नागरिकांचं नुकसान आणि ते टाळण्याचे आणि नागरिकांचा प्रकार हेच तत्व पुणे महानगर होत अनुदान किंवा मदत नाही. हा सुधारात्मक निर्णय खर्च कितीतरी जास्त निर्णय फक्त उपकरणासाठी तर हे शिक्षण सर्वांच्यासाठी आज जगातील सर्वोत्तम विद्यापीठ स्टॅनफोर्ड किंवा MIT ऑनलाईन प्लॅटफॉर्म पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या आमच्या गरिबांच्या मुलामुलींना देखील जगातील कुठल्याही मुलींनी इतकीच संधी मिळाली पाहिजे. जे विद्यार्थी आर्थिक आणि कौटुंबिक कारणांच्यामुळे रोज शाळेत जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही जीवनावश्यक मदत ठरणार आहे. त्यामुळे शिक्षण आता जन्म ठिकाणावर किंवा उत्पन्नावर अवलंबून राहणार नाही तर यामुळं सगळ्यांनाच ते आपल्याला त्याची कवाड उघड जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा डिजिटल कौशल्य प्रगत तंत्रज्ञानाचा युगात या निर्णय आपल्या तरुणांना मागे पडू देणार नाही. आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड साठी आत्मविश्वासी खुशाल आणि स्वावलंबी पिढी घडवण्याचा या निमित्तानं प्रयत्न करतोय. मध्यमवर्गीय कर सवलत ही राजकारण नाही तर ती खऱ्या अर्थाने नागरिकांना दिलासा देण्याची एक पद्धत. आज कुटुंबावर शिक्षण, आरोग्य, घर आणि रोजचा खर्चाचा मोठा ताण हे बऱ्याच जणांना सहन करावा लागतो. त्यावर मालमत्ता कराचा बोजा असह्य झालाय. हा कर योग्य पद्धतीने कमी करून आम्ही लोकांच्या हातामध्ये अधिक पैसा परत देतो आणि घराची आर्थिक स्थिरता ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. हातात जास्त पैसा राहिल्यामुळे लोक बाजारात जास्त खर्च करतील, व्यवसाय मजबूत होतील, शहराची अर्थव्यवस्था वाढते. त्याचवेळी चांगले प्रशासन चालून आणि गळती थांबवून महसूल देखील आम्ही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो आम्ही 100% यशस्वी होऊ. आम्ही प्रामाणिक करदात्यांना बक्षीस योजना देऊ, मध्यम वर्गांचे संरक्षण करून शहराचा सर्वांगीण विकास करू. तुम्हाला आठवत असेल की मागच्या काळामध्ये वेळेत कर भरेल त्याला काही इन्सेंटिव्ह दिला होता, मोटारी दिल्या होत्या, स्कूटर दिल्या होत्या. असा कार्यक्रम आम्ही तिथं BJ मेडिकल कॉलेजच्या ग्राउंडवर त्या ठिकाणी केलेला होता. आणि फक्त मला तुम्हाला सांगायचं की जे लोक या वचनावर टीका करतायत त्यांना आर्थिक चिंता नाही, त्यांना फक्त महानगरपालिकेतील राजकीय नियंत्रण गमावण्याची भीती वाटते. जेव्हा नागरिकांना मोकळा प्रवास, चांगले शिक्षण आणि खर्च कमी होतो तेव्हा ते अधिक स्वतंत्र आणि आत्मविश्वासी होतात. हेच खऱ्या लोकशाहीचं स्वरूप आहे. आणि हा जाहीरनामा फक्त एका निवडणुकीपुरता नाही, तो तुमच्या माझ्या पुणे आणि पिंपरी या शहरांना 10 वर्षात कशी समृद्ध असतील याचा आराखडा आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मी आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की मी सतत या सगळ्या व्यापामध्ये गुंतलेलो होतो, परंतु राज्याचे प्रमुख आज पण पुण्यामध्ये येऊन गेले आणि त्यांनी काहीतरी CM साहेबांनी बोलताना युती धर्माच्या बद्दल बोलले. माननीय CM साहेब स्वतः बोललेले आहेत की आमची महायुती अभेद्य आहे. त्यांनीच सांगितलंय की 15 जानेवारी नंतर परत महायुती आधीप्रमाणेच काम करेल. आणि काही जण काही आश्वासन देतात, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, असं देखील CM साहेब बोललेले आहेत. हे पण माझ्या कानावर आलं. ते असं म्हणाले ते परत झालं असं माझं वाटतं. कारण गेली 9 वर्ष त्यांच्याकडं ज्यांच्याकडे महानगरपालिकेची तिजोरी होती ती त्यांनी पूर्ण खाली केली होती, त्यात एकही आणा नाहीये हे त्यांनी मान्य केले. असे असताना आम्ही मोफत बस, मेट्रो ही आश्वासन कशी पूर्ण करणार असा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनीच उत्तर दिले. आम्हाला ते बाजीराव म्हणाले. पहिले बाजीराव पेशवे जर आपण त्यांचा इतिहास बघितला ते कर्तृत्वान होते, ते पराक्रमी होते. मनगटाच्या जोरावर त्यांनी त्या काळामध्ये मराठी साम्राज्य वाढवलं. आमच्याही मनगटामध्ये जोर आहे. आम्ही पुन्हा तिजोरीत आणू आणि आश्वासनं त्या ठिकाणी पूर्ण करून दाखवू. त्याच्यामध्ये 15 तारखेला त्यांनी सांगितलं आजच्या काहीतरी सभेमध्ये मतदान आहे 15 तारखेला, तर उठा, अलार्म बंद करा. म्हणजे आमचा सकाळचा अलार्म असतो तो बंद करा आणि घड्याळ घरीच ठेवा आणि त्यांचं बटन दाबा, त्यांच्या पक्षाचं.
आता 15 तारखेला अलार्म वाजेल ते बंद करा, घड्याळ घरीच ठेवा, ठेवलंच पाहिजे, कारण ते निवडणूक चिन्ह सोबत आपल्याला नेता येत नाही, त्याच्यामुळं ते घरीच ठेवायचे. आणि ईव्हीएम बघा, त्याच्यामध्ये घड्याळ सोडून काही दिसलं तर तुमच्या डोक्यात आम्ही सांगितलेला अलार्म वाजवा आणि जेवढी इतर चिन्ह असेल त्याचा विचार न करता फक्त घड्याळाचे 4 बटणं दाबा आणि धोक्याचा आणि संकटाचा अलार्म पद्धतशीरपणे बंद करा, असं मला याबद्दल सांगायचंय. खरं तर मी आत्ता माझी शेवटची सभा जरा लांबली, त्याच्यावर मला पत्रकार परिषदेला उशीर झाला, पण त्याच्या आधी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी एकदम तातडीचा मी मध्ये तुम्हाला म्हणालो होतो की अंदाजे 12, 13, 14 पर्यंत कदाचित जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, अर्थात हा अधिकार त्यांचा आहे. आणि नेमकं आम्ही वक्तव्य केलं, कावळा उठायला आणि फांदी तुटायला गाठ पडावी, तसं ते झालं. आणि आता 15 तारखेपर्यंत ह्याचं मतदान होईल आणि 16ला काउंटिंग होईल. पण पत्रकार मित्रांनो, एक गोष्ट मी बघितलेली आहे, मी अनेकदा रोड शो केले, अनेकदा तुम्ही माझ्याबरोबर फिरला, परंतु यावेळेस पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अशा प्रकारच्या रोड शोला कुठल्याही प्रभागामध्ये आम्ही जायचो. आज तर सकाळी 9ला काही भागात गेलो, कधी दुपारी 12ला गेलो, कधी दुपारी 2ला गेलो, तरी माझ्या लाडक्या बहिणींची संख्या मोठी होती, युवा युवतींची संख्या मोठी होती, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची संख्या मोठी होती. आणि आम्ही ज्यावेळेस ते उमेदवार आणि मी त्या गाडीमध्ये बसून हात करायचो त्यावेळेस ते प्रतिसाद द्यायचे. पत्रकार मित्रांनो, मागे लोकसभेच्या निवडणुकीला मी रोड शो केलेले होते, पण त्यावेळेस ते प्रतिसाद देत नव्हते, ते असे बघायचे, कवडी आट्या घालून बघायचं आणि काही काही जण कशाला रामराम करते गुणाला व्हायची, अशी त्यांची चेहऱ्यावर भावना असायची, असं वाटायचं, वाईट वाटायचं, चला आपण नमस्कार करतो, हे नमस्कार पण घेत नाही. पण यावेळेस खिडकीतनं पण मी बघितलं आणि हात केला तर ते प्रतिसाद द्यायचे, एवढा चांगल्या पद्धतीने, किंवा असं घड्याळ दाखवायचे किंवा असं करायचे. अशा पद्धतीनं निश्चितपणे एक बदल हा आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न करून, आम्ही तुमच्याशी पण डायलॉग करत होतो, तुम्हालाही मुलाखती देत होतो, आणि आम्ही फक्त आणि फक्त केंद्र आणि राज्याची ही निवडणूक नाहीच आहे, ही निवडणूक होती स्थानिक प्रश्नावर. 29 महानगरपालिकेत त्याच प्रश्नावर निवडणुका लढवल्या गेल्या, तशीच आपल्या पुणे पिंपरी चिंचवडमध्ये झाली. आणि त्याला आम्ही आमच्या पद्धतीनं जे काही शून्य मतदार बंधू भगिनींच्या लक्षामध्ये आणून द्यायचंय ते आणून देण्याचा मनापासूनचा प्रयत्न आम्ही सगळ्या आमच्या युती घटकातल्या मान्यवरांनी केला. ह्याच्यात अनेक जण त्या रोड शो मध्ये पण सहभागी झाले होते, काहींनी वेगवेगळे बैठका घेतल्या, त्याच्यामध्ये भेटण्याचा कार्यक्रम केला. अशा पद्धतीनं आजपर्यंत आम्ही आचारसंहितेचं म्हणजे लाऊडस्पीकरचा प्रचार हा बंद होईपर्यंत काम केलं. आता आजची रात्र, उद्याची रात्र खूप महत्वाची आहे. आता पायचा आणि परवाचाही दिवस तसा महत्वाचा. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. दादा, सीएम असं म्हणाले की सुरुवातीला पुण्यात ते म्हणले की आम्ही दोन्ही म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजप वेगवेगळे लढतोय, पण आमची मैत्रीपूर्ण लढत असेल. अजितदादांनी तो शब्द पाळला नाही. मला एक कळत नाही हो, ज्यावेळेस मी कुणाच्या विरोधात लढतो ती कशी मैत्रीपूर्ण लढत असेल. मला तर जे उणीवा आहे, उणीवा 9 वर्षात झालेल्या त्या तर तिथं ठेवायला पाहिजे. मी पुन्हा सांगतो, मी केंद्राचं कौतुकच केलं, सरकारचं, राज्य सरकारचं पत्रकार मित्रांनो कौतुकच केलं, पण त्या उणीवा मी दाखवायच्याच नाही आणि मैत्रीपूर्ण लढत. लोक म्हणले असते आम्ही काही वेडेबिडे समजलं काय, कठीणच आहे. त्याच्यावर काँग्रेसच म्हणते दादाला मत म्हणजे भाजपला मत. अरे वा, असं काँग्रेस हो का, अलाव वाजला, वा 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 वा. बंद करून टाकतो काँग्रेसचं, बंद करून. काय नाही त्यांचं, तुम्हालाही माहितीये काय त्यांचा आवा काय किंवा काय त्यांची परिस्थिती आहे.
दादा दुसरं CM जे तुम्ही मेट्रोचं जे म्हणालात तुम्ही CM साहेबांची पुण्याची मुलाखत झाली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की कोणी काही निवडणुकाला की आश्वासन देतं मला सुद्धा मेट्रो फुकट द्यायची झाली तर देता येणार नाही असा निर्णय घेता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा का केंद्राचे 20% राज्याचे 20% मेट्रो चालवत असताना त्या मेट्रोमध्ये साधारण रिपेमेंट करण्यासारखे पैसे आले पाहिजेत, तेवढा प्रवासी त्यांना मिळाले पाहिजेत. आता तुम्ही बघताय किती प्रवासी आहेत. फक्त गणेशोत्सवाच्या काळामध्ये मात्र फुल मेट्रो त्या ठिकाणी चाललेली होती. म्हणजे ज्यावेळेस लोकांना कुठं जायचं असतं आणि स्वतःची वाहनं घरी ठेवून जायचं असतं त्यावेळेस लोक मेट्रो वापरतात. हे पुणेकरांनी गणेशोत्सवाच्या 10-12 दिवसामध्ये सिद्ध करून दाखवले. आता हे असं केलं तर 100% पुणेकर त्याला प्रतिसाद देतील, मेट्रो फुल चालेल आणि त्यांची जी काही संख्या असेल प्रवाशांची त्याच्याबद्दल आपण दोन्ही महानगरपालिका मिळून त्याच्यातलं रिपेमेंट करू शकतो. कुठलंच बोलायला बापाचं काही जात नाही. घोषणाच काय तुम्ही आत्ता जे बोललात त्याच्यात पण बापाचं काही गेलं. दादा तुम्ही म्हटलात की गळती रोखणार म्हणजे कशा पद्धतीने गळती रोखणार महापालिकेच्या उत्पन्नामध्ये जी हे जे गळती मी कितीदा तरी पत्र तुम्हाला सांगितलेलं. त्यात प्रश्न माझा असा आहे की मागील 5 वर्षामध्ये जी काय सत्ताधारी होते त्यांच्या कारभाराचं तुम्ही ऑडिट करणार का? पहिल्यांदा आम्ही जे काही मूलभूत त्यांना वाजवा अलार्म आणि जी काही 5 कामं आम्ही त्या ठिकाणी सांगितलेली आहेत आणि अधिक नंतर 3 पुनर्विकास आणि गोरगरिबांच्या घराच्या संदर्भातले त्याला आम्ही टॉप प्रायोरिटी देणार. आम्ही कुठंतरी मला पत्रकार मित्रांनो 99ला ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेस इतकी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं माझ्याकडे आली होती. एकच प्रकरण सांगतो तुम्हाला. महाराष्ट्र कृष्णाखोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं. त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल 5 जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही. त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती. मी आल्यावर ती रद्द केली. पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं. पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं. 220 330 आणि 220. मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले. ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले. असे 110 कोटी वाढवले. पत्रकार मित्रांनो ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही. मी अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवीन. मग मला काहींनी सांगितलं आता आपण ह्याच्यावर केस करू आमचं करू. म्हणलं आता लोकांनी आपल्याला दिलं निवडून कुठं आता ते उकरत बसतात जाऊ द्या मरू द्या आणि मी ते सोडून दिलं. वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता कारण सही पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर. दादा शेवटचे काही दिवस राहिले किती जागा निवडून येण्याचा तुमचा कॉन्फिडन्स आहे आणि तुम्ही निवडून आल्यावर भाजपसोबत जाणार नाही याची काय गॅरंटी देता? अरे बाबा आता लढत कुणाची आहे? कुणाची? हा म्हणजे याचा अर्थ 165 मध्ये आम्ही दोघच निवडून येणार आहे. त्याच्यावर कुणाचे तरी 17 आणि कुणाचे तरी 18-25 पैकी असतील. तुमचा कॉन्फिडन्स काय? आमचा कॉन्फिडन्स आमचा दोन्ही ठिकाणी महापौर होणार. आम्ही काय इतके दिवस गोट्या खेळत होतो का इथं? याला जीवाचं रान केलं सकाळपासून. आता तो कितपत मी सांगितलेलं लोकांचा प्रतिसाद पत्रकार मित्रांनो दिसला, तुम्ही पण अनेकांनी बघितला. आता ते मतात रूपांतर झालं पाहिजे आणि ते रूपांतर होत असताना दबक्या आवाजात चर्चा होती. बघू तरी हे बोलतंय त्याच्यामुळं एकदा त्यांना देऊन तर बघू असं साधारण लोकांच्या मनात आहे. आणि फार काही
नवीन ताकदीचा फारच काही प्रयत्न झाला आणि त्याला भुलभुलैया जर झालं तर, परंतु लोक त्याला महत्व देत नाही. या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही बघितलंय. त्याच्यामध्ये कसं हो, आम्ही एकमेकांच्या विरोधात स्थानिक लेवलला लढतोय, त्याच्यामुळं तो सध्या तरी आमच्या सगळ्यांच्या समोर प्रश्न नाही. मागं देखील मी काँग्रेसच्या विरोधात जिल्हा परिषद लढवायचो, मी निर्विवाद जिल्हा परिषद राष्ट्रवादीची आणायचो, मी त्याच्यामध्ये कधी त्यांना बरोबर घेतलं. दादा तुम्ही किमान एवढं तरी सांगू शकता की भाजपला रोखू शकता सत्तेपासून? ठाकरे किंवा काँग्रेस इतर पर्याय त्यांच्याशी बोलली का? अहो, तुम्ही तो विचारच का करता? आम्हाला कोणाची गरजच भासणार नाही. ज्या पद्धतीनं लोकांनी निवडणूक मनावर घेतली त्याच्यामध्ये आम्हाला बहुमत मिळणार. म्हणले की तुम्ही आणि शिंदे जोपर्यंत दिल्लीला जाताय आमच्या गोष्टी भेटतो तोपर्यंत आनंदी, पण जर तुम्ही दुसरीकडे भेटायला गेले तर मला वेगळा विचार करावा लागेल. ठीक आहे, मग त्यांनी सांगितलं तर तू समजून घे. अरे बाबा, मी सांगतो तर थेट काय उत्तर दिलं नाही. मला अशी पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर आम्हा युतीला असा त्या ठिकाणी रिझल्ट देतील की आम्हाला कुणाबरोबर जाण्याची वेळ येणार नाही. काय आपलं म्हणणं आहे? थेट उत्तर दिलं, थेट. खालच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी फार आग्रह केला तर विचार करू. अरे बाबा, ती वेळच येणार नाही रे. ते त्यावेळेस होऊन गेलं, पण ते 2.5 वर्षच होऊन गेलं. मॅजिक फिगर आम्ही गाठणार दोन्ही ठिकाणी. मॅजिक फिगर. नाही, लोकसभेच्या वेळेस लोक वेगळा विचार करतात, मी कितीदा तरी सांगितलंय. विधानसभेला वेगळा विचार करतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना वेगळा विचार करतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की मी ज्या एरियात फिरत होतो तिथं एकीकडे सुप्रिया सुळे उमेदवार होत्या आणि एकीकडे सुनेत्रा पवार उमेदवार होत्या. त्याच्यामुळं त्या 2 उमेदवारांना डोळ्यासमोर ठेवून ते त्यांचा विचार करत असतील. आणि पवार साहेबांची इतकी वर्षाची प्रगल्भ राजकीय कारकीर्द, अशा या सगळ्या अँगलचा त्याच्यात लोकांनी भावनिक पण थोडा विचार केला आणि एकंदरीत वेगवेगळ्या आम्हाला ते अबकी बार 400 पार ते संविधान बदलणार ते पण लोकांच्या मध्ये थोडंसं पर्क्युलेट झालेलं होतं, विशेषतः SC ST मध्ये. आणि मायनॉरिटी मधला एक मोठा घटक हा पूर्णपणे आमच्यापासून दूर गेलेला होता. म्हणजे माझेच कार्यकर्ते किंवा त्यातले काही नेहमी बसउट करणारे ते असे नजरेला नजर देऊन देखील बोलत नव्हते, खाली माना घालायचे. दादा चाललंय, बरं चाललंय, दादा बरं चाललंय. तेव्हा कळलं की बरं चाललंय म्हणजे आपलं बरंच होणार येत आहे. नाही, तसं नाही. तू दुसरा अर्थ का? तू काय आमच्या वाईटावर निघालाय काय? तुला काय आमचं काय, तू सुपारी घेऊन आलाय काय? काय शक्यता नाकारता येत नाही. दादा, निकालात जय जिनेंद्रचा घोष होणार का? कशाला खाजून आता मुद्दा काय चाललाय? परत त्यांनी कुठला दुसरा मुद्दा काढला नाही, त्याच्यावर मी पण तिथंच थांबलो. भाषणात बोलत होते, ते म्हटले की सचिन खरातांवरती 3 गुन्हेगारांची तिकीट तुम्ही थकवले आणि खरंच गेले पळून. आता दादांना विचारते तिकीट कसे काय माघारी घेणार, कुणाचे उमेदवार? का सीताराम गंगावणे, ज्यांच्या नावात सीता पण आहे राम पण आहे, ते सीताराम गंगावणे. विचारा, तोंडावर सांगतो. असं तुमच्या सूत्रांच्या माहितीनुसार आलंय का? नाही, प्रश्नच येत नाही. ते काय UPA मध्ये ना
हा इंडिया आघाडीत आहे. आम्ही एनडीए मध्ये ती इंडिया आघाडीत आहे. त्याच्यावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं तसं काही नाही. नाही तसं काही कालच्या भाषणात तुम्ही सांगत होता राष्ट्रवादी काका चाललेला आहे. अरे बाबा, ती हडप चर्चा सभेमध्ये बंडू आमचे गायकवाड आणि त्यांचा सक्का पुतण्या त्यांच्या विरोधात आहे ते मी सांगत होतो. तुम्ही कुठलंही वळून आणून ते माझ्यावरच कसं काय ठेवतं रे? त्यांचा सक्का पुतण्या त्या प्रभागामध्ये त्यांच्या विरोधात आहे आणि काका पुतण्याच्या विरोधात आहे. त्याकरता मी तिथं स्टेटमेंट केलं. आपण माहिती घ्या. जिल्हा परिषद पंचायत समिती असं म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर एनडीए मध्ये राहायचं की नाही हाही निर्णय घ्यावा लागेल. ठीक आहे, त्यांनी सांगितलं असेल तर आता त्यांनी सांगितलं मी काय सांगू. त्याच्यामध्ये आम्ही एनडीए मध्ये राहायचं ठरवलेलं आहे आणि विकास करायचा ठरवलेला आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये हे समीकरण असणार का आघाडीचं? मी तो विचार केला नाही. आत्ताचं समीकरण इथं जुळण्यामागचं कारण दोघांच्याकडचे कार्यकर्त्यांची तशी मागणी आली आणि म्हणून तसं स्थानिक स्वराज्य संस्थेत झालं. महाराष्ट्रात अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये ह्यावेळेस तर करच केला. कोण MIM बरोबर गेलंय, कोण कोणाबरोबर केलंय. म्हणजे जे कधी अशक्य गोष्ट आहेत अशाही गोष्टी महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या मध्ये झालेलं पत्रकार मित्रांनो आपण अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. दादा तुतारी आणि साहेब दिसत नाहीत मागे. कुठे? मागे कुठेच नाही. नाही आता एक जाहीरनामा मी दिलाय ना. नाही मागे पत्रकार परिषद. अरे जाहीरनामा मी दिलाय ना. एकत्र आहात असं म्हणतं पण चेहरा दिसत नाही. अरे बरोबर आहे. आता प्रत्येक गोष्ट ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांना काय रोग आला होता एक फोटो का टाकायला. आता हे पण ते आमच्या मराठी भाषेत म्हणतात अगलं मुतले. आम्ही सहज बोलून जातो. ओके, धन्यवाद.